आपण पाहताय महासंग्राम। सांगलीमध्ये भाजपच्या 3 तालुका अध्यक्षांना नोटिसा बजावण्यात आल्या। प्रचार नियोजनाच्या बैठकीत उपस्थित न राहणं, पाडळकर यांच्या प्रचाराला उपस्थित राहण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय। गोपीचंद हे संजय काका पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत, त्यांना पाडण्यासाठीच लढत असल्याचं पाडळकर यांनी म्हटलंय। प्रभाकर पुजारी, संग्राम माने, सुहास पाटील अशी या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत। आता हे 3ही पदाधिकारी या नोटिसीला उत्तर देणार की पदाचा राजीनामा, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। टाळ्या मिळवण्यासाठी आणि समोरच्याला अपमानित करण्यासाठी आपले नेते कायम महिलांच्या चारित्र्यावर चिखलफेक करतात। उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा नेत्यांनी खरंच लाज आणली। त्यांच्या या वक्तव्यांनी त्यांचा महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो किती बुरसटलेला आणि हीन दर्जाचा आहे तेच दिसतं। ही स्मृती इराणीबाई हे एवढं मोठं कुंकू लावते, तर आम्ही विचारलं, स्मृती इराणी ताई एवढं मोठं कुंकू का लावता हो? मग एका जणाने आम्हाला सांगितलं, जेवढे नवरे बदलतात तेवढे कुंकू मोठं मोठं होत जातं। बरोबर की नाही? देशाच्या एका महिला केंद्रीय मंत्र्यांविरोधात कवाडे पुत्राचं हे संतापजनक वक्तव्य सर्व महिलांचा अपमान करणार आहे। शिवाय त्यांच्या अकलेची कवाडं बंद झाल्याचंही द्योतक आहे। खरं तर निवडणुकीच्या काळात बेताल बडबड करणाऱ्या नेत्यांचं उदंड पीक सर्वच राजकीय पक्षांमध्ये येतं। भाजपच्या या महाशयांचंही हे बेताल वक्तव्य आहे का? प्रियंका गांधींच्या कपड्यावरून या महाशयांनी आपलं बौद्धिक दाखवून दिलंय। उनके तो एक नेता तो बड़ी जोर जोर बोलते हैं, अच्छे दिन आए, अच्छे दिन आए, अच्छे दिन आए। उन्हें अच्छे दिन दिखाई नहीं देते। अरे स्कर्ट वाली बाई साड़ी पहनकर मंदिर में शीश नवाने लगी। गंगा जल से परहेज करने वाले लोग गंगा जल का आचमन करने लगे। काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव ढवळे घराणेशाहीवर टीका करताना महिलांच्या पोटापर्यंत पोहोचले। नाही तर आजकाल आमच्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं तर त्यांच्या महिलांचं सुद्धा बघा, पोटावर नाव लिहून ठेवत्या महिला, पहिला आमदार, दुसरं खासदार, तिसरं मंत्री, येडन गबाळ का फायदा व्हायना, पण ते सालं होत होता। आता ते अजित पवारांच्या पोराला उभा केलं तिकडं मावळ लोकसभेमध्ये मतदारसंघ, पार्थ पवार। काही गरज नव्हती ना, तळपायापासून तो डोक्याच्या केसापर्यंत बोलताना हलू राहिलं पोरग। उंदराचे पाय मांजराला, मांजरीचे पाय खेकलेला, असं कुठंतरी बोलू राहिलं। अरे दुसरे गुणवान पोरं आहेत ना बोलणारे, दुसऱ्याच्या घरात पाहिलं होतात ना, तुझ्या पोटी जन्मलेला काय हा काय येताना सर्टिफिकेटच घेऊन आला काय मी खासदार आहे म्हणून? दुसऱ्याला त्या ठिकाणी उभा करू शकताय। एका बाजूला राजकारणात महिलांना नगण्य स्थान असताना राजकारणात आलेल्या महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून त्यांना बदनाम करण्याची आणि नामोहरम करण्याची बुरसटलेली पुरुषी मानसिकता आपल्या नेत्यांच्या रक्तात भिनली आहे। त्यामुळे एकमेकांवर टीका करताना राजकारण्यांच्या निशाण्यावर या सॉफ्ट टार्गेट महिलाच असतात। म्हणूनच अशा बेताल बादशहांना महिलांनी लक्षात ठेवून लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवायला हवा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।